नमस्कार, मी संजय कुमार। आज मी जो टॉपिक घेऊन आलेलो आहे तो आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे क्वेश्चन टॅग। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हॉट इज क्वेश्चन टॅग अँड इट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर ग्रामर। बघा, यू आर हॅपी aren't you? So this is the one sentence. बघा, हे काय आहे? एक वाक्य आहे। नंबर एक। नंबर दोन, it is a small sentence we added at the end of the sentence. So हा जो पार्ट आहे याला म्हणायचं क्वेश्चन टॅग। बघा, हे वाक्य you are happy aren't you? So this last part is called question tag and it is a part of the sentence and it is a small question. म्हणजे काय? हे जे क्वेश्चन टॅग आहे ना, ते वाक्याचाच एक आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो आणि याचा वापर काय आहे माहित आहे? इट इज यूज्ड टू कन्फर्म समथिंग, टू कन्फर्म समथिंग। समजा एखादी काही गोष्ट असेल आणि आपल्याला जर ती गोष्ट कन्फर्म जर करायची असेल तर अशा वेळेस आपण जे वाक्य वापरतो ना त्या वाक्याला म्हणायचं क्वेश्चन टॅग। आणि याचा अजून काय वापर असतो? इज इट ट्रू? म्हणजे आपण जे वाक्य सांगणार आहोत, आपण जे वाक्य बोलणार आहोत ते खरं आहे का हे तपासण्यासाठी आपण अशा प्रकारचे वाक्य वापरतात। अजून याचा काय उपयोग आहे? डू यू ऍग्री? म्हणजे आपण जे वाक्य बोलणार आहोत, आपण जे वाक्य बोलत आहोत त्या वाक्याशी आपण सहमत आहात का? ह्या दोन वाक्य म्हणजे हे कन्फर्म करण्यासाठी आपण क्वेश्चन टॅग वापरतो। म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की व्याकरण मध्ये हे जे क्वेश्चन टॅग आहेत त्याचा उपयोग काय असतो। तर त्याचा उपयोग हे दोन असतात। आपण जे बोलत आहोत, आपण जे सांगत आहोत ते कन्फर्म करण्यासाठी आपण विचारतो इज इट ट्रू? म्हणजे मी जे सांगत आहे ते खरं आहे का? डू यू ऍग्री? आपण सहमत आहेत का? बघा, आता हे एक्झाम्पल, यू आर हॅपी हे आहे एक वाक्य। तू आनंदी आहेस आणि त्याला काय जोडलं? aren't you? म्हणजे आपण कन्फर्म करत आहोत की तू खरंच आनंदी आहेस का? तर आता मी तुम्हाला सांगणार आहे याचे रूल नंबर 1, यूज हेल्पिंग वर्ब। जर आता आपल्याला दिलेल्या वाक्याचा जर क्वेश्चन टॅग बनवायचा असेल तर रूल नंबर 1 काय आहे? दिलेल्या वाक्यातील आपल्याला काय वापरायचं? हेल्पिंग वर्ब। बघा, अगोदर वाक्य काय आहे? शी इज डान्सिंग। मग अगोदर क्वेश्चन टॅग करताना ऍज इट इज दिलेलं वाक्य आपल्याला काय करायचं? राईट डाऊन, शी इज डान्सिंग। मग इथं काय द्यायचं? फुल स्टॉपच्या जागी कॉमा। आता या वाक्यामध्ये काय आहे? हेल्पिंग वर्ब इज। मग इथं काय दिलंय? एक्झाम्पल। इथं काय दिलेलं आहे? आपला रूल, वाक्यात आलेलं हेल्पिंग वर्ब ऍज इट इज वापरायचे। मग इज आल्यामुळं इज, इजंट शी। सो दिस इज द क्वेश्चन टॅग ऑफ दिस सेंटेन्स। बघा, या वाक्यामध्ये शी इज अ टीचर, हेल्पिंग वर्ब काय आले? इज। मग इज घ्यायचं। हा झाला या वाक्याचा क्वेश्चन टॅग। त्यानंतर दे हॅव गॉन, तर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे? हॅव। हा झाला या वाक्याचा क्वेश्चन टॅग। आता बघा, या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेलं नाही। अशा वेळेस आपण काय करायचं? त्या वाक्याचा जो काळ आहे त्यानुसार आपल्याला काय वापरायचं? हेल्पिंग वर्ब। जर दिलेल्या वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब आलेलं नाही तर आपल्याला त्या वाक्याचा जो काळ आहे त्या काळानुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचे। जर वर्तमान काळ असेल तर आपण काय वापरतो? डू किंवा डज। आणि जर भूतकाळ असेल तर काय वापरतो? डिड वापरतो। हे एकदम इझी आहे। आणि डज वापरतो कधी? जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असेल तर डज वापरतो आणि बाकीच्या वेळेला डू। आता इथं बघा, आय लाईक मँगो, तर हे आहे साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य, म्हणून आपण इथं काय घेतो? डू। मग इथं झालं डोंट आय। हा झाला क्वेश्चन टॅग। आता इथं बघा, पास्ड हे आहे साधा भूतकाळ, म्हणून कोणतं वर्ब घ्यायचं? डिड। अशा प्रकारे रूल नंबर 1 काय आहे? दिलेल्या वाक्यामध्ये आलेलं हेल्पिंग वर्ब ऍज इट इज क्वेश्चन टॅग करण्यासाठी वापरायचं आणि जर हेल्पिंग वर्ब आलं नाही तर त्या वाक्याच्या काळानुसार आपल्याला वापरायचं डू किंवा डज किंवा डिड। आता आपण पाहणार आहेत रूल नंबर 2। आता काय करायचं? यूज अपोजिट। याचा अर्थ काय? दिलेलं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग काय असणार? निगेटिव्ह
आणि जर दिलेलं वाक्य असेल निगेटिव्ह तर क्वेश्चन टॅग काय असेल पॉझिटिव्ह, म्हणजे व्हाईस वर्सा. वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह, वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. बघा काय आहे, इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, जर वाक्य होकारार्थी असेल यूज अ निगेटिव्ह टॅग, तर क्वेश्चन टॅग करायचं आहे नकारार्थी. आणि याचे अपोजिट, इफ द सेंटेन्स इज निगेटिव्ह, जर वाक्य असेल निगेटिव्ह यूज अ पॉझिटिव्ह टॅग. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचंय, आपल्याला अपोजिट ऍक्शन बनवायची आहे. जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग विल बी निगेटिव्ह, आणि जर दिलेलं वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग विल बी पॉझिटिव्ह. बघा आता एक्झाम्पल, ही प्लेज वेल, तर पहिल्यांदा काय करायचं, दिलेलं वाक्य ऍज इट इज आणि फुल स्टॉपच्या जागी काय द्यायचं, कॉमा. आता बघा पुन्हा काय घ्यायचं, आपला पहिला रूल वर्ब घ्यायचं. प्लेज आहे म्हणजे काय येतं, डज. आता हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, मग क्वेश्चन टॅग काय येणार, निगेटिव्ह. मग काय येणार, डझंट आणि ही. अशा रीतीनं दिस इज द पॉझिटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, निगेटिव्ह. आता हे बघा, शी डझंट लाईक मँगो, आता हे वाक्य कसं आहे, निगेटिव्ह, तर याचा क्वेश्चन टॅग होणार पॉझिटिव्ह. मग काय येणार, डज घ्यायचं आणि ते नॉट काय करायचं, काढून टाकायचं आणि पुन्हा घ्यायचं शी. तर या वाक्याचा क्वेश्चन टॅग झाला डज शी. आता लास्ट, ही सिंग्स वेल, तर हे वाक्य आहे पॉझिटिव्ह, मग याचा क्वेश्चन टॅग काय होणार, निगेटिव्ह. मग काय येणार इथं, डझंट ही. अशा रीतीनं रूल नंबर सेकंड आहे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. नंतरचा रूल नंबर 3 काय वापरायचे वाक्यामध्ये, यूज प्रोनाऊन. क्वेश्चन टॅग बनवताना ऍट लास्टला आपल्याला जो कोणी वाक्यामध्ये जे आहे सब्जेक्ट त्याच्या जागी आपल्याला त्याचं रूपांतर प्रोनाऊन मध्ये बनवायचं आहे. आणि इंग्रजीमध्ये फक्त 8 प्रोनाऊन आहेत, आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. अशा प्रकारे 8 प्रोनाऊन आहेत, ते आपल्याला अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट वापरायचे आहेत. आता मी सांगणार आहे प्रोनाऊनचा वापर. बघा, विराट इज टॉल, अगोदर काय करायचं, इट्स व्हेरी इझी, दिलेलं वाक्य जशास तसं लिहायचं आणि ज्या ठिकाणी फुल स्टॉप आहे त्या ठिकाणी काय द्यायचं, कॉमा. झालं. त्यानंतर वाक्यामध्ये आलेलं हेल्पिंग वर्ब घेतलं. त्यानंतर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग विल बी निगेटिव्ह, मग इजचं काय येणार, इजंट. आणि आता विराटच्या जागी काय घ्यायचं, प्रोनाऊन. विराटसाठी काय येणार, प्रोनाऊन ही. अशा रीतीनं या वाक्याचा क्वेश्चन टॅग झालेला आहे इजंट ही. त्यानंतरचं, अनुष्का इज क्लेवर गर्ल, तर इथं द्यायचं कॉमा, वाक्यामध्ये आलेला आहे. इज घ्यायचं हेल्पिंग वर्ब, वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी. आणि अनुष्कासाठी प्रोनाऊन काय येणार, शी. आणि हा झाला क्वेश्चन टॅग. त्यानंतरचं बघा, द डॉग्स आर बार्किंग, हेल्पिंग वर्ब आर आहे, मग क्वेश्चन टॅग मध्ये हेल्पिंग वर्ब आर, पॉझिटिव्हचं उत्तर येणार निगेटिव्ह आणि डॉग साठी प्रोनाऊन येणार आहे दे. अशा रीतीनं हे झालं या वाक्याचा क्वेश्चन टॅग. आणि लास्ट वाक्य आहे रवी इज स्ट्रॉंग, कॉमा द्यायचं, हेल्पिंग वर्ब आलेला आहे इज, व्हेरी गुड. दिलेलं वाक्य आहे पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग होणार निगेटिव्ह. इजचं काय होणार, इजंट. आणि रवी हे सब्जेक्ट आहे, याच्या जागी प्रोनाऊन काय येणार, ही. अशा रीतीनं रूल नंबर 3 मध्ये काय आहे, जे काही वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे त्याचा बदल आपल्याला प्रोनाऊन बनवायचा आहे, म्हणजे सब्जेक्टचं रूपांतर प्रोनाऊन मध्ये करायचं आहे. आपण पाहणार आहोत रूल नंबर 4 अँड दॅट इज द लास्ट रूल. बघा, आणि इंग्रजी भाषा एवढी इझी नाहीये, आपल्याला इंग्लिश का हार्ड जाते, यामुळं. म्हणजे आतापर्यंत जे आपण रूल पाहिलेले आहेत, आता त्या रूलच्या थोडस अपोजिट इंग्लिशमध्ये काही स्पेशल रूल असतात आणि हे रूल आपल्याला पाठ करावे लागतात. आता आपण जे रूल अगोदर पाहिले होते ना, त्याच्यापेक्षा हे रूल थोडेसे वेगळे आहेत आणि हे आपल्याला पाठ करावेच लागतात. बघा, त्याच्यातला रूल काय आहे, आता रूल नंबर 1 हे जे स्पेशल क्लास आहे त्याच्यातला रूल नंबर 1 काय आहे, जर दिलेल्या वाक्यामध्ये काय आलं, लेटस प्लस वर्ब जर आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय वापरायचा आहे, शाल बी. म्हणजे हा रूल आपल्याला पाठ करायचा. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात कशाने झाली, लेटेस्टने झाली आणि त्यानंतर जर क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर ऑटोमॅटिक त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होतो शाल वी. बघा एक्झाम्पल, लेटस गो फॉर अ वॉक, तर दिलेलं वाक्य ऍज इट इज लिहायचे, फुल स्टॉपच्या जागी आपल्याला द्यायचे कॉमा. आता या वाक्याची सुरुवात कशाने आहे, लेटसनं.
त्यानंतर काय आहे, वर्ब V1 आहे, म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग ऑटोमॅटिक काय होतो, शाल वी. हा झाला या वाक्याचा क्वेश्चन टॅग. यानंतर जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, म्हणजे दिलेलं वाक्य जर आज्ञार्थी असेल, तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग ऑटोमॅटिक काय होतो, विल यू. म्हणजे हे आपल्याला रूल पाठ करावे लागतात. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये आउट ऑफ आउट जर मार्क पाहिजे असतील, तर तुम्हाला व्याकरणचे रूल पाठ करावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात, आणि प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला आउट ऑफ आउट मार्क पडतात. जर वाक्य आज्ञार्थी असेल तर या वाक्याचा क्वेश्चन टॅग होतो विल यू. बघा, फॉर एक्झाम्पल, क्लोज द डोअर, दिलेलं वाक्य जशा तसं, त्यानंतर कॉमा. आता हे वाक्याची सुरुवात V1 ने आहे, म्हणजे हे वाक्य आहे इम्पेरेटिव्ह. तर इम्पेरेटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग ऑटोमॅटिक काय होतो, विल यू. चला, त्यानंतर जर वाक्यामध्ये ऑफर आलेली असेल, एखादी ऑफर, तर अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय वापरायचं, ओंट यू. तर बघा, हॅव सम ज्यूस, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्यूस काय केलेला आहे, ऑफर. आणि अशा प्रकारचा जर वाक्याचा प्रकार आला तर याचा क्वेश्चन टॅग करायचा ओंट यू. आणि रूल, लास्टचा रूल बघा, जर दिलेल्या वाक्यात हे दोन जर शब्द आले, आय एम, तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपोआप काय होतो, अरंट आय. बघा, आय एम युअर फ्रेंड, तर काय करायचं, दिलेलं वाक्य ऍज इट इज लिहायचं, आणि या वाक्यामध्ये आलेलं आहे आय एम, म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग होणार आहे अरंट आय. अशा रीतीनं हे रूल जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला क्वेश्चन टॅग अत्यंत सोपा जाणार आहे. आणि जर तुम्ही या वाक्याची घरी जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पडणार आहेत. अशा रीतीनं मी तुम्हाला हे क्वेश्चन टॅगचे रूल सांगितलेले आहेत. आणि आता आपण लास्टला जेवढे मी रूल सांगितले आहेत त्या रूलवर आपण एक छोटीशी एक्झाम घेणार आहोत, एक परीक्षा घेणार आहोत. आता आपल्याला करायचे रिव्हिजन. आणि सगळ्यात महत्वाचा, एखादा टॉपिक झाल्यानंतर आपण त्याच्यावर प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर आपण प्रॅक्टिस करताना जर आपल्याला उत्तर जर आले तर आपण समजून घ्यायचं की आपल्याला तो टॉपिक, ती कन्सेप्ट समजलेली आहे. आणि जर उत्तर जर बनवता आलं नाही तर आपल्याला ते टॉपिक, तो कन्सेप्ट समजलेलं नाही असं समजायचं. बघा, आता मी हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी 4 क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्ही हे वाक्य काळजीपूर्वक बघा आणि मला सांगा की या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो. विचार करा आणि मला सांगा. बघा, पहिलं वाक्य, ही इज युअर फ्रेंड. तर बघा, पहिल्यांदा काय, रूल नंबर 1, जर वाक्यामध्ये आलेलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं. रूल नंबर 2 काय आहे, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग काय येणार, निगेटिव्ह. मग काय येणार इथं, इज आणि निगेटिव्ह इजंट. आणि वाक्यामध्ये ऑलरेडी प्रोनाउन आहे म्हणून आपल्याला हे ऍज इट इज घ्यायचं. चला, हे झालं फर्स्ट. त्यानंतर दे डोंट नो द आन्सर, या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे डू. आता हे वाक्य ऑलरेडी निगेटिव्ह आहे, मग क्वेश्चन टॅग काय होणार, पॉझिटिव्ह, मग डू येणार. आणि वाक्यामध्ये जे प्रोनाउन आलेलं असेल ते घ्यायचं. प्रोनाउन काय आहे, दे. चला, या वाक्याचा हा झाला क्वेश्चन टॅग. नंबर 3 बघा आता क्वेश्चन हे जे 3 आहे त्याच्यासाठी रूल हा वेगळा आहे, ते आपण पाठ केले. जर वाक्याची सुरुवात असेल कशानं, लेटसनं, आणि त्याच्यानंतर जर वर्ब असेल, V1 असेल, तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग ऑटोमॅटिक काय होतो, शाल वी. चला, त्यानंतरचं लास्ट क्वेश्चन आहे आय एम राईट. तर तो रूल काय होतं, जर दिलेल्या वाक्यात आय एम आलेलं असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होतो अरंट आय. अशा रीतीनं आज आपण क्वेश्चन टॅग हा टॉपिक अत्यंत इझिली पाहिलेला आहे. तुम्ही मी दिलेल्या सर्व वाक्यांची व्यवस्थित घरी प्रॅक्टिस करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला आमचे ग्रामर, आमचा टॉपिक मी सांगितलेलं जर तुम्हाला समजत असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला, कॉमेंट करायला आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा वेगवेगळ्या ग्रामरशी रिलेटेड तुमची एखादी पोएम असेल किंवा एखादा टॉपिक असेल, अशा सर्व प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे.